The manufacturer of patent medicines is proposed to prepare a production plan for medicines A and B. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी दोन प्रकारचे मेडिसिन्स बनवते, मेडिसिन्स ए आणि मेडिसिन्स बी. There is a sufficient ingredient available to make 20,000 bottles of medicine A and 40,000 bottles of medicine B. म्हणजे त्या कंपनीकडं मेडिसिन ए बनवण्यासाठी आणि मेडिसिन बी बनवण्यासाठी लागणारे काय आहेत, सगळे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल आहेत. मेडिसिन ए साठी आपल्याला जे इन्ग्रेडियंट लागतात ते इन्ग्रेडियंट कम्प्लिटली आपण 20,000 बॉटल्समध्ये भरू शकतो आणि मेडिसिन बी साठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स हे भरण्यासाठी आपल्याला 40,000 बॉटल लागतात. म्हणजे टोटल मेडिसिन ए आणि मेडिसिन बी चा जर मी विचार केला तर टोटली मला 20,000 बॉटल अधिक 40,000 बॉटल म्हणजे मला टोटल 60,000 बॉटल लागतात. बट देअर आर ओनली 45,000 बॉटल्स into which either of the medicines can be filled. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडं टोटल अवेलेबल असलेल्या बॉटल्सची संख्या ही फक्त 45,000 आहे. आपल्याला गरज आहे 20,000 अधिक 40,000 टोटल 60,000 ची गरज आहे. पण अवेलेबल बॉटल्स ज्या आहेत इन्ग्रेडियंट भरण्यासाठी किंवा मेडिसिन्स भरण्यासाठी त्या फक्त किती आहेत, 45,000 आहेत. 15,000 बॉटलचा शॉर्टेज आहे, असा इनडायरेक्टली या वाक्याचा अर्थ झाला. Further, it takes 3 hours to prepare enough material to fill 1,000 bottles of medicines A and 1 hour to prepare enough material to fill 1,000 bottles of medicine B. And there are 66 hours available for this operation. या स्टेटमेंटचा अर्थ हा असा आहे की मेडिसिन ए आणि मेडिसिन बी त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा ते जे काही मेडिसिन आहे ते आपण बॉटलमध्ये फिल करतो, बॉटलमध्येच भरतो. पण ते भरण्यासाठी आपल्याला काही लागतात, मशीन्स लागतात आणि त्या मशीनचे जे काही हावर्स आहेत भरण्यासाठी त्याचा जर मी विचार केला तर इथं काय मेन्शन केलं त्यांनी, इट टेक्स 3 hours टू प्रिपेअर इनफ मटेरियल टू फिल 1,000 बॉटल्स ऑफ मेडिसिन ए. मेडिसिन ए असणाऱ्या 1,000 बॉटल भरण्यासाठी किंवा त्याची जी काही प्रोसेस आहे ती करण्यासाठी मला किती तास लागतात, 3 तास लागतात. आणि तेच मेडिसिन बी साठी 1,000 बॉटल भरण्यासाठी जो काही प्रोसेसिंग टाइम आहे तो किती तास आहे, 1 तास आहे. आणखी टोटली हे सगळं ऑपरेशन कॅरी आउट करायला देअर आर 66 hours अवेलेबल फॉर दिस ऑपरेशन. या स्टेटमेंटमध्ये काय सांगितले त्यांनी, 1,000 बॉटल्स ऑफ मेडिसिन्स ए आणि 1,000 बॉटल्स ऑफ मेडिसिन्स बी ह्याच्यासाठी लागणारा करस्पॉन्डिंग टाइम 3 hours कशासाठी आहे, मेडिसिन ए साठी आहे आणि 1 hour कशासाठी आहे, मेडिसिन बी साठी आहे. आणि टोटल लागणारे हावर्स किती आहेत, 66 hours अवेलेबल फॉर दिस ऑपरेशन. टोटल हावर्स अवेलेबल जे काय आहेत ते 66 hours एवढे आहेत. पुढं, द प्रॉफिट इज ₹8 पर बॉटल. सगळ्यात महत्वाचं इथं जे प्रॉफिट मेन्शन केलेले आहे ते पर बॉटल एवढं आहे. द प्रॉफिट इज ₹8 पर बॉटल फॉर मेडिसिन ए अँड ₹7 पर बॉटल फॉर मेडिसिन बी. बॉटल मेडिसिन ए साठी प्रॉफिट हे आपलं ₹8 पर बॉटल आहे आणि मेडिसिन बी साठी प्रॉफिट हे ₹7 पर बॉटल आहे. तर ॲट द एंड हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा इथं आपल्याला प्रॉफिट दिसून येतं. या प्रॉफिटच्या बेसिसवरती आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करायचा आहे. तेच इथे मेन्शन केलेलं आहे, फॉर्म्युलेट दिस प्रॉब्लेम ॲज अ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. आणि बी क्वेश्चन आहे, हाऊ द मॅन्युफॅक्चरर शेड्यूल्स हिज प्रोडक्शन इन ऑर्डर टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट. प्रॉफिट त्याला जर मॅक्सिमाइज करायचं असेल तर मॅन्युफॅक्चररनं काय केलं पाहिजे, काय शेड्यूल केलं पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंगचं काय शेड्यूल केलं पाहिजे, त्याच्या प्रोडक्शनचं ते काय असेल ते सांगा, असं ह्या क्वेश्चनचा अर्थ आहे. हा क्वेश्चन आपण थोडा नंतर डिस्कस करू येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आपण फक्त ह्या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम फॉर्म्युलेट कसा करायचा याचा विचार करू. जर प्रॉब्लेममध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार
मला कन्स्ट्रेंट ठरवावे लागतील आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ठरवावे लागतील. बरोबर? सो सगळ्यात पहिला त्याच्यासाठी आपल्याला डिसाईड करावं लागेल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे सगळ्यात शेवटी जाऊन हे आपल्याला त्याचे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट ठरवायचं आहे. सपोज ते प्रॉफिट मी झेड आहे असं म्हणतो. झेड आहे असं म्हणतो. आता मेडिसिन ए आहे आणि मेडिसिन बी आहे. मेडिसिन ए वरती जे प्रॉफिट आहे, मेडिसिन ए वरती जे प्रॉफिट आहे, हे किती आहे? 8 रुपये पर बॉटल आहे. 8 रुपये पर बॉटल आहे. आणि मेडिसिन बी साठी जे प्रॉफिट आहे, ते मेडिसिन बी वरचं प्रॉफिट जे आहे, ते 7 रुपये पर बॉटल आहे. 7 रुपये पर बॉटल आहे. ठीक आहे? इथं सगळ्यात महत्वाचं मेन्शन जे केलेलं आहे, हे पर बॉटल आहे. इथं सुद्धा ते पर बॉटल आहे. आता जर कन्स्ट्रेंटचा विचार केला, पर्पजफुली दाखवत असताना इथं एक स्टेटमेंट रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे आणि इथं एक स्टेटमेंट मी ग्रीन कलरमध्ये दाखवलेलं आहे. हे दोन स्टेटमेंट इज नथिंग बट ते दोन कन्स्टेंट आहेत. पहिला कन्स्टेंट आहे, आणखी ग्रीन कलरमध्ये दाखवलेला हा दुसरा कन्स्टेंट आहे. सो पहिला कन्स्टेंट काय आहे तो आपण पहिला समजून घेऊ. देर इज सफिशियंट इन्ग्रेडियंट अवेलेबल टू मेक 20,000 बॉटल्स ऑफ मेडिसिन ए. बरोबर. सपोज मी मेडिसिन ए जो का आहे तो करस्पॉन्डिंग समथिंग x1 आहे म्हटला व्हेरिएबल. आणखी मेडिसिन बी साठी मी जर x2 हा एक व्हेरिएबल कन्सिडर केला. सो x1 आणि x2 हे म्हणजे मी नंबर ऑफ बॉटल्स जे काय लागणार आहेत ते जर कन्सिडर केले, हा, तर हे जे स्टेटमेंट आहे, देर इज सफिशियंट इन्ग्रेडियंट अवेलेबल टू मेक 20,000 बॉटल्स ऑफ मेडिसिन्स ए अँड 40,000 बॉटल्स ऑफ मेडिसिन बी. हे आपल्याला थोडं मॅथमॅटिकली लिहायचं आहे. आणि ऍट देन त्याने पुढचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, बट देअर आर ओनली 45,000 बॉटल्स इन टू विच आयदर ऑफ मेडिसिन्स कॅन बी फिल्ड. म्हणजे x1 हे जर मी करस्पॉन्डिंग टू ए आहे म्हटलं मेडिसिन ए, आणि x2 जर मी करस्पॉन्डिंग टू मेडिसिन बी आहे असं म्हटलं, तर टोटल बॉटलचा काउंट त्यांनी जो दिलेला आहे तो किती आहे? 45,000 बॉटल्स एवढा आहे. बरोबर. पण एक कॉन्ट्राडिक्टरी गोष्ट जर आपण इथं बघितली, हे स्टेटमेंट जे आहे, ह्या स्टेटमेंट सुद्धा ह्या स्टेटमेंटमध्ये बॉटलचा जो काय काउंट आहे तो थाउजंड्स मध्ये आहे. इथं हा जो काउंट आहे 20,000 आहे, 40,000 आहे, 45,000 आहे. पण ऍट द एंड त्यांनी इथं जे प्रॉफिट दिलेलं आहे ते प्रॉफिट पर बॉटल एवढं दिलेलं आहे. इथं सुद्धा ते 8 रुपीज 8 पर बॉटल आहे मेडिसिन ए साठी, आणि इथं सुद्धा रुपीज 7 आहे पर बॉटलसाठी मेडिसिन बी साठी. त्यामुळं इथं हा x1 आणि x2 आपण पर बॉटल आहे, म्हणजे x1 आणि x2 बॉटल्स असं कन्सिडर करून नाही चालणार आपल्याला. तर आपल्याला मेडिसिन ए च्या x1 1000 बॉटल्स आहेत असं कन्सिडर करावं लागेल, आणि मेडिसिन बी च्या x2 1000 बॉटल्स आहेत असं कन्सिडर करावं लागेल. सो महत्वाचं इथं x1 1000 म्हणतोय मी कशासाठी? मेडिसिन ए साठी. आणि सेम तसं मी x2 साठी सुद्धा फक्त x2 न म्हणता x2 1000 आहे असं म्हणतोय. सो x1 1000 आणि x2 1000. सो x1 1000 कशाच्या आहेत? मेडिसिन ए च्या, आणि x2 1000 कशाच्या आहेत? मेडिसिन बी च्या. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट रेड कलर मध्ये दाखवलेलं, देर इज सफिशियंट इन्ग्रेडियंट अवेलेबल टू मेक 20,000 बॉटल्स ऑफ मेडिसिन ए. बरोबर. म्हणजे इथं जर मी विचार केला, मेडिसिन ए ला जर मी x1 करस्पॉन्डिंग म्हणतोय, तर x1चं उत्तर म्हणजे x1 1000 बॉटल्स अवेलेबल आहेत मेडिसिनच्या, आणि त्या मॅक्सिमम किती आहेत? मॅक्सिमम किती आहेत? 20 आहेत. मी आता इथं 20,000 नाही घेणार, 20 घेणार. कारण x1 ला म्हणतानाच काय म्हटलं मी, x1 1000 बॉटल्स म्हटलेलं आहे, आणि x2 ला मी फक्त x2 म्हटलेलं नाही, त्याला मी x2 1000 बॉटल्स आहेत असं म्हटलेलं आहे. त्यामुळं मेडिसिन ए साठी जो x1 असेल तो x1 किती अवेलेबल आहे? 20,000 बॉटल्स आहेत त्या. त्यामुळे मी x1 ला इथं x1 ला काय म्हटलं मी, x1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20 आहे.
आणि मेडिसिन बी जर मी म्हटलं तर मेडिसिन बी साठी सुद्धा मला तसंच लिहावं लागेल. मेडिसिन बी साठी मी कसं लिहीन मग एक्स टू ची अवेलेबिलिटी निवळ एक्स टू नाही, एक्स टू 1000 बॉटल्स ज्या का आहेत त्या का आहेत, दे आर लेस दॅन ऑर इक्वल टू किती आहेत. आता मी इथं 40,000 म्हणणार नाही, मी त्यांना किती म्हणणार, फक्त 40 एवढं म्हणणार. सो x1 हा कन्स्टंट कशासाठी झाला, मेडिसिन ए साठी झाला, आणि x2 हा कन्स्टंट कशासाठी झाला, मेडिसिन बी साठी झाला. दिस इज करस्पॉन्डिंग टू मेडिसिन ए हा कन्स्टंट, आणि हा जो कन्स्टंट आहे करस्पॉन्डिंग टू मेडिसिन बी झाला. आता x1 आणि x2 1000 जो का आहे तो मेडिसिन ए आणि मेडिसिन बी ह्या दोघांचा काउंट आहे, आणि तो काउंट काय आहे, देर आर ओनली 45,000 बॉटल्स into which either of medicines can be filled. म्हणजे मी मी ह्याला जर कन्स्टंटच्या भाषेत लिहायचं झालं तर x1000 बॉटल्स प्लस x2000 बॉटल्स, x1000 बॉटल्स प्लस x2000 बॉटल, x1000 कशाच्या, मेडिसिन एच्या, आणि x2000 कशाच्या, मेडिसिन बीच्या, या दोघांचा काउंट हा ऍक्च्युली का आहे, रियालिटीमध्ये आपल्याला लागतात 40,000 बॉटल्स, बरोबर. पण x1 आणि x2चा हा जो काउंट आहे हा 45,000 पेक्षा का आहे, कमी आहे. त्यामुळं x1 प्लस x2 याचं उत्तर का आहे, आता मी इथे लिहिताना 45,000 लिहिणार नाही, मी 45,000 डिवायडेड बाय 1000 घेतलेला आहे. सो x1 प्लस x2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 45. हा काय झाला, एक वेगळा कन्स्टंट झाला. सो पहिला कन्स्टंट मी घेतला, x1 प्लस x2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20. दुसरा कन्स्टंट घेतला मी, x2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 40. आणि तिसरा कन्स्टंट घेतला, x1 प्लस x2 इज लेस दॅन इक्वल टू 45. आता मी दुसऱ्या स्टेटमेंटकडे आलो, जे मी आता ग्रीन कलर मध्ये दाखवलेलं आहे. काय मेन्शन केलेलं त्यांनी, फर्दर इट टेक्स 3 hours टू प्रिपेअर इनफ मटेरियल टू फिल 1000 बॉटल्स ऑफ मेडिसिन्स ए अँड 1 hour टू प्रिपेअर टू फिल 1000 बॉटल्स ऑफ मेडिसिन्स बी. बरोबर. आता इथं जे काय त्यांनी बॉटल्स मेन्शन केलेले आहेत, ह्या 1000 बॉटल्स केलेले आहेत. इथं सुद्धा बघा 1000 बॉटल्स कन्सिडर केलेले आहेत त्यांनी. त्यामुळे इथं 1000 बॉटलसाठी टाइम किती लागतो, 3 तास लागतो. इथं सुद्धा 1000 बॉटल्ससाठी टाइम किती तास लागतो, 1 तास लागतो, बरोबर. त्यामुळं इथं मात्र मला टॅब्युलर मध्ये मी ते ज्यावेळी कन्व्हर्ट करेन त्यावेळी आपण इथं कन्सिडर करताना काय केलेलं आहे, x1000 बॉटल्स आणि x2000 बॉटल्स आपण कन्सिडर केलेला आहे. सो ऑलरेडी 1000चा जो काही फॅक्टर आहे तो आपण कन्सिडर केलेला आहे x1 मध्ये आणि x2 मध्ये. त्यामुळे इथं मात्र घेताना मी हे 1000 बॉटल्स आणि 1000 बॉटल्स मेडिसिन ए आणि मेडिसिन बी चे इथं तो फॅक्टर आपण डिवाइड केला, तसं इथं सुद्धा मी तो फॅक्टर काय करतोय, 1000चा फॅक्टर काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. आणि मग तुम्ही टॅब्युलर लिहून घेईन, कसा तुम्ही इथं टेबलमध्ये तुम्हाला दाखवतो. बघा. सो कुठली टॅब्युलर इन्फॉर्मेशन मला सगळ्यात पहिला घ्यावी लागणार आहे, टॅब्युलर इन्फॉर्मेशन मला घ्यायला लागणार कोणती, मेडिसिन ए आणि मेडिसिन बी चा मी विचार करतोय. सो मेडिसिन ए जो आहे त्याच्या x1000 बॉटल्स आपल्याला प्रोड्यूस करायच्या आहेत, आणि मेडिसिन बी च्या आपल्याला x2000 बॉटल्स एवढ्या क्रिएट करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, इथं फक्त x1 नाहीये किंवा इथं फक्त x2 नाहीये, इथं मेन्शन करताना x1000 बॉटल्स आणि x2000 बॉटल्स असं मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग आहे त्या बॉटल्स प्रिपेअर करण्यासाठी लागणारा टाइम, एक तर त्याची अवेलेबिलिटी, आणि दुसरं म्हणजे बॉटल्सची अवेलेबिलिटी. आता पुढं मी इथं कॉलम वाईज विचार केला, तर कॉलम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला कुठला फॅक्टर विचारात घ्यावा लागेल, तर तो म्हणजे हवर्सचा, आणि दुसरा म्हणजे मला विचारात घ्यावा लागेल बॉटल्सचा. हा. आता मेडिसिन ए साठी मी जर अवेलेबल असलेल्या तासांचा विचार केला तर 3 तास लागतात मेडिसिन ए साठी, बरोबर. सो 3 तास लागतात मेडिसिन ए साठी, आणखी 1 तास लागतो मेडिसिन बी साठी. सो मेडिसिन बी साठी किती तास लागतो, 1 तास लागतो.
आणि टोटल जे हावर्स अवेलेबल आहेत, ते टोटल हावर्स अवेलेबल किती आहेत? 66 हावर्स आहे. हे मी काय विचार घेतला, हा कुठला कन्स्ट्रेंट विचारात घेतला मी? इथं जो आता मी ग्रीन कलरमध्ये दाखवलेला आहे, तो कन्स्ट्रेंट मी लिहिला. 3 हावर्स अवेलेबल फॉर X1000 बॉटल्स फॉर मेडिसिन ए आणि 1 हॉवर लागतो X2000 बॉटलसाठी कशाच्या? मेडिसिन बीच्या. आणखी टोटली जर मी विचार केला X1000 बॉटल्स मेडिसिन एच्या आणि X2000 बॉटल्स मेडिसिन बीच्या, सो त्याचा जो प्रोसेसिंग टाइम आहे, तो टोटल अवेलेबल टाइम किती सांगितलं त्यांनी? 66 हावर्स अवेलेबल, तो त्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर जर मी बॉटल्सच्या अवेलेबिलिटीचा विचार केला, बरोबर? तर मेडिसिन ए साठी 1000 बॉटल जे काय आहेत, त्याच्यासाठी आपण फॅक्टर आता काय कन्सिडर करणार? 1. कारण आपण बॉटल्स किती घेतलेले आहेत बघा. बॉटल्स आपण किती विचार करतो? टोटल बॉटल्स अवेलेबल आहेत 45,000, हा कन्स्ट्रेंट म्हणतो मी. सो ह्या कन्स्ट्रेंटचा जर मी विचार केला, तर इथं करस्पॉन्डिंग येणारी कॉलमची व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. तशीच इथं सुद्धा येणारी व्हॅल्यू काय असेल? 1 असेल. आणि फायनली जो बॉटल्स अवेलेबल जे आहेत, ते ॲक्चुअली 45,000 आहेत. बरोबर? 45,000 आहे. आणि तो 1000चा फॅक्टर आपण काय केला? इथं डिव्हाइड केला. त्यामुळे इथं हा 1 म्हणजे काय इंडिकेट करतो? X1000 बॉटल्स इंडिकेट करतो. आणि इथला 1 सुद्धा काय इंडिकेट करतो? X2000 बॉटल्स आहेत असं इंडिकेट करतो. आणि X1000 बॉटलसाठी आणि X2000 बॉटलसाठी लागणारा जो टोटल अवेलेबल टाईम आहे, सो टोटल सॉरी, त्या ज्या टोटल बॉटल्स आहेत, रिक्वायरमेंट आहे, ती किती आहे? 45,000 आहे. आता मी प्रॉफिटचा विचार केला, होणाऱ्या प्रॉफिटचा विचार केला, तर प्रॉफिट पर बॉटल त्यांनी किती मेन्शन केलेलं आहे? ₹8 पर बॉटल आहे. हे किती आहे मेडिसिन ए साठी? ₹8 पर बॉटल आहे. आणि मेडिसिन बी साठी विचार केला, तर ते किती आहे? ₹7 पर बॉटल आहे. इथं सगळ्यात महत्त्वाचं पर बॉटलचं प्रॉफिट आहे हे. हं? आता मी पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहून घेईन. सो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहून घेत असताना हं, इथं जे हवर्स आणि बॉटल्सचे कन्स्ट्रेंट इक्वेशन मी ज्यावेळी लिहिलेलं आहे, त्यावेळी आपण हा जो थाउजंड्स फॅक्टर आहे, तो ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे. पण फायनली ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ज्यावेळी लिहिणार, त्यावेळी मात्र इथं हे कॅल्क्युलेशन पर बॉटलमध्ये आहे. त्यामुळं मला त्याला 1000च्या भाषेत कन्व्हर्ट करावं लागेल. त्यामुळे फायनली जर मी प्रॉफिटचा विचार केला, त्या इक्वेशनचा जर विचार केला, तर मात्र मला या 1000 फॅक्टरने इथं काय करावं लागेल? गुणावं लागेल. मल्टिप्लिकेशन करावं लागेल. त्यामुळे इथं लिहिताना काय लिहिलेलं आहे? 8000 लिहिलेलं आहे. आणि इथं लिहिताना काय लिहिलेलं आहे? 7000 असं लिहिलेलं आहे. कारण हे जे प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेलं होतं, ते पर बॉटल होतं. पण आपण जे बेसिक अझम्पशन इथे केलेलं आहे, ते X1000 आणि X2000 बॉटल्स असं कन्सिडर केलेलं आहे. इथं इन्स्टेड ऑफ 1000 लिहिण्यापेक्षा आपण तो 1000चा फॅक्टरनं सरळ काय केलेलं आहे? डिव्हाइड केलेलं आहे. तर हे झालं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आणि त्याच्यानंतर मग मला लिहायला लागतील कन्स्ट्रेंट. सो कन्स्ट्रेंट इथं जसं आपण डिस्कस केले, ते कन्स्ट्रेंट आहेत 1, 2, 3. ओके. सो 1, 2 कन्स्ट्रेंट, पहिला कन्स्ट्रेंट आहे तो हॉवरच्या संदर्भात आहे. दुसरा कन्स्ट्रेंट आहे तो बॉटलच्या अवेलेबिलिटीच्या संदर्भात आहे. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे हा X1 लेस दॅन ऑर इक्वल टू 20 आहे आणि हा X2 लेस दॅन ऑर इक्वल टू 40 असा आहे. हां. सो पहिला कन्स्ट्रेंट मी इथं लिहून घेतला, तो म्हणजे 3x1 प्लस x2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 66. कशाशी रिलेटेड होता हा? हॉवर्सशी, अवेलेबल हॉवर्सशी रिलेटेड होता तो. तो इथं लिहिलेलं मी 3x1 प्लस 1x2 इज लेस दॅन इक्वल टू 66. कारण मॅक्सिमम अवेलेबल किती आहे तो? 66 टाइम्स 66 हवर्स एवढा तो अवेलेबल आहे. हा झाला पहिला कन्स्ट्रेंट. दुसरा जर मी बॉटलच्या अवेलेबिलिटीचा कन्स्ट्रेंट कन्सिडर केला, तर x1 प्लस x2 याचं उत्तर किती आहे? 45 इतकं आहे. इथं बघा आपण लिहिताना 45,000 न लिहिता काय केलेलं आहे? तो फॅक्टर 1000चा आपण डिवाइड केलेला आहे. हा झाला दुसरा कन्स्ट्रेंट. त्याच्यानंतर तिसरा कन्स्ट्रेंट काय घेतलेला आहे आपण? X1चं उत्तर. X1 म्हणजे मेडिसिन ए ही रिलेटेड करस्पॉन्डिंग टू मेडिसिन ए बॉटल्स लागणारे आहेत. त्या किती आहेत? 20,000 बॉटल्स आहेत. तर तो आपण काउंट जो कन्सिडर केलेला आहे, सो X1 इज लेस दॅन इक्वल टू 20. आणि सेम
जर मेडिसिन बी साठी मी कन्सिडर केला X2 1000 बॉटलसाठी, तर तो किती आहे? ॲक्चुअलमध्ये आहे तो 40,000. सो 40,000 डिव्हायडेड बाय 1000 किती कन्सिडर करतो मी तो? सो 40,000 डिवाइडेड बाय 1000 40. So x1 चं उत्तर इज x1 इज लेस दॅन इक्वल टू 20 आणि x2 इज ऑल्सो लेस दॅन इक्वल टू 20. हे काय असतील? मेजर कन्स्ट्रेंट असतील आणि हा कन्स्ट्रेंट सोडून अजून एक कन्स्ट्रेंट असेल तो म्हणजे नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट असेल. हा पहिला आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन घेतलं, त्याच्यानंतर हे कन्स्ट्रेंट घेतले आणि त्याच्यानंतर मग नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट आहे. आणि नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट म्हणजे काय? इथं जे आपण X1 1000 बॉटल्स किंवा X2 1000 बॉटल्स कन्सिडर केलेले आहेत, ह्यांची व्हॅल्यू ही इट विल बी ऑल्वेज ग्रेटर दॅन 1 असेल. सो X1 आणि X2 इज ऑल्वेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. त्या नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतील किंवा X1 आणि X2 चं उत्तर पॉसिबली 0 असू शकतं. X1 आणि X2 कधीही निगेटिव्ह नसणार. सो आय होप या प्रॉब्लेममध्ये ज्या त्यांनी बेसिक कंडिशन्स दिल्या होत्या, कन्स्ट्रेंट दिले होते, थोडंसं प्रॉब्लेममध्ये देत असताना थोडं कन्फ्युजन होतं आपलं कन्स्ट्रेंटच्या बाबतीत. पण जर आपण स्टेटमेंट व्यवस्थित समजून घेतलं हां आणि ते थोडं मॅथेमॅटिकली ज्या त्यावेळी असं लिहून घेतलं, तर मग ते आपल्याला सोपं जाईल. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की इतरांना शेअर करा. थँक यू.